अरे अरे हो गेला, जाऊ दे. सकाळचा उठल्यावर पहिले बिर्याणी हाणायला गेलो, आले ओ पावभाजी खाली. टायगरनी कॉल केला, बोलतो रोहाला मॅच आहे. मग आलो टेम्पोन. नयनदा बोलतो एक प्लेअर कमी पडतंय, तुला खेळायला लागेल. मी बोललो नको, माझं कपर खराब होतील. ग्राउंड बघायला गेलो, 100% माझी हांडी आहे. मॅच तर हारलो, त्यान कपर पण माझंच खराब झालं. नंतर बोलू ह्यांच्यासोबत वाईच खेळली. आईला मी आलो ना, खेळायचं बंद झालं. विहिरीन आलो, तिथं ह्यांना कासव भेटला. त्याला बोलू मी नाही जवळली, नाही तर कासव घाबराचा. कासवाला सोरला विहिरीने. सुमित बोलतो थांब काढते. त्याला बोलतो तो काय बिरू खाय तुला भेटाला. बाबडाला बोललो चल आमटेमला. थांब बोलते, आईला कबर भरायला सांगते. तसाच गेलो देवला, पाया पडला आणि इकडे बघला त्याला वरी पण हाणले. नंतर समजला हार्या चायनीज खावायला नेतोय, मग तो काला सोराचा. हा आंबडोशीचा वेगवान गोलंदाज हा ऋषी दादा. मलेशियन राईसाला रट्टे सोडवला, याला तिकट लागला. परत आलो, बाबडाला बोललो चल आता. तिने डायरेक्ट गेम फिरवला. बोलतो मी नाही जातो. सौरभची स्प्लेंडर घेऊन निघलो वाकणला. सुमितला पनवेलला जायचा होता. बोलतो बायको एकटीच आहे. रविवारी एक नाकोटना गज भरतंय. राईचा तेल घरा येईच पावत वासालतंय. तेच राहायचे तेलाचा वास घेत हेंडे भेटला. भला मोठा माणूस आहे, पण गाडी नाही चालू करते. आलो ना, पहिले दादाने मला कॉफी दिली, नंतर काढली जेसीबी आणि एक रील शूट केली. बऱ्याच दिवसांना विक्कीबाई भेटला, सोबत समर पण होता. नागोट्यान गेलो ना, नावाजलेला लिस्टर करण बिसी भेटला, सोबत अथर्व पण होता. हेंडीने चिकन बनवायला घेतलेला ना, वाटणान दही टाकला. त्यानं दादानी नाव ठेवला, तो ऐकून हसा नसं थांब, चिकन तेलंगी. इकडे दादाने युट्यूबला कसली तरी रेसिपी बघलंय, तर बोलते खाऊन बघ हॉटेल बंद पडतील. तवऱ्याने श्रेयस आला, त्याला हे विचारत होतं स्पेन की अर्जेंटिना. त्यांना बोलू जेवाला वासा गप. बसलो जेवाला. इकडे दादाने बनवलेला होता आणि इकडे चिकन तेलंगी होता. नंतर श्रेयसाने मी निघलो चॉकलेट बघून हाणाला. रात्री 11 वाजलेलं तरी पब्लिक होती. श्रेयस फुल मार्केट गाजवलाय. सेटअप लावला आणि पॉपकॉर्न करायला घेतलं. केली फिफा फायनल चालू आणि अर्जेंटिनाला शाप धावून काढला.